हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. तर तुमचं स्वागत आहे सुगंधास थॉट चॅनलमध्ये. तुम्ही परत विचार करत असाल की प्रणव माईंकडे परत कसा दिसला इकडे सुगंधास थॉट्सवरती. तर आज आहे माझ्या पप्पांचा बड्डे. त्यांचा आज वाढदिवस आहे. तर आपण तो घरच्या घरी साजरा करायचा आहे. तर मी कॉलेजवरून घरी आलो तर बघितलं आधी की मम्मीने बनवलेत गुलाबजामुन. तर मॅडमला विचारूया कधी काय प्लॅन ठरलाय. कधी काय ठरलंय म्हणजे आज पप्पांचा बर्थडे आहे आणि आज आपण बाहेर नाही जाणार आहोत ना, मग घरी काहीतरी पाहिजे म्हणून गोडधोड करायला गुलाबजामुन केले. पप्पांना आवडतात. आणि मॅडमने मला कॉल केला की कुठे आहेस तू अजून. मी बोललो मी कॉलेजमध्ये आहे, मी येतोय. पप्पांचा बर्थडे आहे तुला कळतं. तर मॅडमला बोलले की पनीरची भाजी करायची आपल्याला. पनीर कोल्हापुरी किंवा आपण पनीर बटर मसाला समथिंग असं काहीतरी करू. नो पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला मॅडमची फरमाईश आहे, पनीर टिक्का मसाला बनवायचा आहे. ओके, आपण रेडी होऊया तोपर्यंत ह्यांच्या स्वाधीन करूया. बोला आता. बोलायचं काय आहे तर बर्थडे आहे. सकाळी ऑप्शन त्यांचं केलं, ऑफिसला जायच्या अगोदर ऑप्शन झालेलं आहे. आणखीन ते म्हणाले घरगुतीच करूया. मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो बाहेर, मस्त मी व्लॉग बघितलाय, मस्त मच्छी वगैरे खाल्ली होती. मच्छीचा व्लॉग होता तो गोराईच्या हॉटेलमध्ये. पण आज ते म्हणाले आज गुरुवार आहे, त्यांचा उपवास आहे, तर घरीच करूया. मग घरी काय बनवायचं तर मग म्हटलं थोडंसं गोडधोडमध्ये गुलाबजामुन बनवूया आणि पनीर टिक्का मसाला. आणखीन थोडंसं त्या दिवशी जसे मी नान बनवले होते तर तसंच नान बनवूया. असं साधंसं जेवण घरच्या घरी आणि फॅमिली डिनर आपण सेलिब्रेट करूया, म्हणजे फॅमिली डिनर करूया. अशा साध्या पद्धतीने आपण हा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. पुढे बघूया. अजून केक वगैरे आणायचा आहे. भाई आमचा आलेला आहे. भाई म्हणजे आमचा प्रतीक दादा, तर तो आलाय. आणखीन भाईच आहेत ते. भाईच आहेत ते. तर तो जाईल आता केक आणायला. तोपर्यंत आम्ही मस्तपैकी जेवणाची तयारी करतो. आणि ती कशी करणार आहोत, काय काय जिन्नस त्यामध्ये टाकणार आहोत, आम्ही त्याची भेळ बनवतोय की काय बनवते ते आमच्यासोबत बघा. पण त्यापूर्वी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो हॅलो 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 ह्याच्या अगोदर जो मी व्लॉग टाकला होता आमच्या माझ्या जाऊबाईच्या म्हणजे दर्शना किचनच्या आपल्या आहेत 25th anniversary. हां, तर तो एक व्लॉग टाकला होता. तो पाहिला की नाही तुम्ही? नाही पाहिलेला लवकर बघा आणि लाईक जरूर करा आणि कमेंट करा की तुम्हाला त्यामधले जे गेम घेतलेत मी ते कसे वाटतात. आणखी आपण असं म्हणजे दुसऱ्या कोणाच्या पण, जसं मी एक मैत्रिणीच्या माझ्या ॲनिव्हर्सरीला ते ट्राय केलं, ह्यांच्या ॲनिव्हर्सरी ट्राय केलं. खूप आनंद, म्हणजे दोघांना एन्जॉय करायला मिळतं. तुमची प्रतिक्रिया काय आहे ते मला कमेंट करा. आणि असेच आपण गेम खेळायचे का? आमचे फॅमिली गेम पण असतात. मग कदाचित बघू, आज जर ट्राय झालं तर आम्ही आमचा फॅमिली गेम पण इथे खेळूया. तर खेळूया म्हटलंय मी. टाईमवर सगळं आधारित असणार आहे, कारण आज आमच्या प्रतीकच्या पप्पांना यायला अजून वेळ लागणार आहे. त्यापूर्वी आपण फटाफट जेवण बनवून घ्या. तर चला फटाफट आपण जेवणाची तयारी करूया. लेट्स गो. चला, तर आपण आता हे पीठ जे बनवतोय हे नानचं पीठ आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली 3 प्रकारे आपण करू शकतो. मैदा, फक्त मैद्याचं पण बनवता येतं, फक्त गव्हाच्या पिठाचं पण बनवता येतं. पण मी हे दोन्ही पीठ मिक्स केलेत, म्हणजे सेम प्रमाण. 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि हे तेल, तर हे टाकून घेतलंय. आणि ह्याच्यामध्ये मी हे असं दही आणि साखर पण चिमटभर टाकले. त्यामध्ये चिमटभर साखर ने थोडंसं टेस्ट येते. मग हे तयार करून घेतलं मी. थोडंसं दूध, दही आणि साखर टाकून. बरं, हे तयार केलं. हे पण त्यात टाकायचं आपण. आणखीन गरम पाण्यामध्ये भिजवायचं असतं आणि ते जवळजवळ अर्धा तास, ते तुम्ही 2 तासापर्यंत पण भिजवू शकता. तर आपण हे तर मळून घेऊया आपण. आणि मस्त होतात हा. मी त्या दिवशी केले होते, खूप सुंदर झालेले, खूप छान होतात घरच्या घरी. ते कसे शेकवायचे ना ते पण एक आयडिया आहे, तर ती आपण बघूया. कारण कोण कोण कुकरमध्ये कुठे काय वगैरे असतं, पण ते आपल्याच्याने होत नाहीये. पण आपण घरगुतीच त्या पद्धतीने थोडं ट्राय करूया. थोडं थोडं पाणी टाकून आपण असं मळून घ्यायचं पीठ. ओके प्रणव, येस, तुझं झालं का चॉपिंग? ऑलमोस्ट. काय काय जरा दाखव.
आपण मॅरिनेशन पनीरच्या मॅरिनेशनसाठी कॅप्सिकम, ऑनियन, टोमॅटो कापलेत आणि ही ग्रेव्हीसाठी आहे. ऑनियन चॉप केलेत आणि टोमॅटो पण चॉप केले. आता जस्ट पनीर कट चालू आहे. ओहो पनीर बस झालं ना एवढं. याला अजून असं मधून 2 हां येस 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 डन. तर चला आता हे आपलं कटिंग झालंय. बनू आवर पटापट आपण पुढचं करूया. ओके ओके ओके. काय चाललंय आता मी तुला माहित, तू हॉटेल मॅनेजमेंट वाला. हा तेल तू गरम केलंस, गॅस बंद केला, त्यात बेसन तरी टाकणार. अरे टाकणार पण त्याला हीट कमी होऊ दे ना, तर जळेल बेसन. तर तेल आपण गरम करून थंड केलंय. थंड मीन्स गॅस बंद केला. आता आपण त्यात बेसन टाकूया. आणि ते आपण आता मस्त पैकी असं करून घ्या. बघ आहे की नाही हीट बघ. हे असं चण्याचं पीठ तुला दिसतंय. हा मग असं ना ते म्हणजे असं शिजावं लागतं. कच्चं असतं ना पीठ. नाउ टाइम ऑफ द रेड चिली पावडर. 1 मिनिट थोडं थंड तरी होऊ दे. टाकू का? ओके चलो. आमचा शेफ म्हणाला की त्यामध्ये आपण चिली पावडर ऍड करून ठेवून दिली. सुंदर. ओके तर आपण थोडस चिली पावडर इथे ऍड करूया. इनफ झालं. बस त्याला सुंदर कलर येईल. ओके चला आपण आता ह्याच्यामध्ये ना मसाले थोडे ऍड करू. हा आहे गरम मसाला. हे आपण काय जर हे नाही करत, आपण शेअर करते. जस्ट शेअर. गरम मसाला. परत ह्याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर जाईल. इट्स ब्लॅक पेपर. परत त्यामध्ये आपण ना थोडंसं चाट मसाला ऍड करूया. थोडासा चाट मसाला. थोडंसं अरे हो लिंबू पण लागणार आहे बरं का. यस मला आठवलं. असं होतं माझं. त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं जिरा धना पावडर. धना पावडर नाही टाकलं तरी चालेल. जिरा पावडर मस्त लागते. धना जिरा पावडर ॲड केलं. आता आपण त्यात थोडी कसुरी मेथी टाकूया. मला आवडते कसुरी मेथी. तुला? मला पण. नंतर वरून पण टाकायची आपण. हां कसुरी मेथी. आणखीन थोडंसं नमक टाकू. थोडं टाकू परत भाजीला लागणार आहे. आणि अद्रक लसूण पेस्ट. मिक्स इट वेल. ओके आता पण याला हलवूया. अजून राहिलं काय? दही. ॲड कर्ड. दही राहिले ना आताच कर, म्हणजे त्यात दहीत पण मसाले होऊन जातील मिक्स. ना मस्त होईल मसाला असं छान. हे बघ माझं दही किती सुंदर आलंय. घट्ट घट्ट. बाइंडिंग एकदम सुंदर होईल. मग जेव्हा आंबट असतं ना दही तेव्हा अजून मजा येते. अरे आंबट आपण ह्याला वापरलं ना नानला सुद्धा आंबटच हवंय. ओके ह्याने थोडं घट्ट पण येईल ना. बस का दही? बस. ओके येस. या भाज्या आपण कुठे नेहमी बनवतो. कधीतरी आपलं स्पेशल डेला है ना. येस. काय टाकूया? ऑनियन. देन टोमॅटोज. देन कॅप्सिकम. and the most favorite पनीर. पनीर मी असं टाकू का मस्त पैकी? ओ कसं टाक टेबल घाण दिसतंय. टाक इथूनच टाक. आपण अँगल चको चेंज करायला. पसारा खूप आहे आपल्याकडे. देखा इतने मस्त. हा मीच बनवले. हे पण कलर छान वाटतोय ना असं कलरफुल असं. ओरिजिनल. चलो भाई फटाफट. आपण एक काम करूया काय, ह्याला थोडा दम लावूया. येस. दमला आहे आपल्याकडे कोळसा.
लावूया. एक सेकंड थांब, मी लगेच जातो आणि लगेच घेऊन येतो. येस, तोपर्यंत मी थोडंसं मिक्स करते अजून. ओके ओके ओके. आता बघूया बाबा, हे पडतंय तुझं कोळसा. काय होता तेवढा गरम केला मी, तो काय गरम नाही होत आहे माझा कोळसा. हा, तूप तर टाकलं का, तुला फिरवत कशाला बसले? पडतोय ना गरम साईज, इकडे येऊ दे ना. असं काही नसतं, तुझा ते शेवटी दूरच बनणार, तो दम लागणार त्याला. टाक की लवकर. झाक झाक झाक. ये. Few moments later. बर्थडे बॉय, आज लवकर आलात? आज लवकर काम झालं, लवकर आलो. नाही की बर्थडे म्हणून लवकर आला? नाही नाही, मी नेहमीच लवकर येतो, कधी कधी लेट होतो कामानिमित्त लेट होतो. चला आता पटकन फ्रेश व्हा, ओके तुमच्यासाठी मेजवानी रेडी करतोय. ठीक आहे? ओके. ओके, तेल आणि आपण थोडंसं बटर ऍड करूया. मला आवडतं बटर, तुला आवडतं का रे? येस. बटर खा खा के खाते पीते घर के बनने का क्या? ए भाई, चलो भाई, इसमें जाएगा अपना मस्त भाई की कटिंग किया हुआ प्याज. इट्स कॉल्ड चॉप्ड ऑनियन, यू नो ब्रुनवास. नो नो, बारीक कटा हुआ प्याज. चला अद्रक लसूण पेस्ट टाकूया. हो दे, थोडं शिजू दे मस्त पैकी छानस. भाई प्याज पकता है ना तभी खाना अच्छा बनता है भाई. हाँ भाई. क्या बोलता तू? हाँ भाई. हाँ भाई. बघा असं मऊ असा छान. इसमें क्या होगा ना, पता है तेरे को क्या होता है? क्या है? तू शेफ है, तू बताने का, तू बोल. अभी तुम बोल रहे तो चुप रहना पड़ेगा ना. ऐसा नहीं होता ना भाई, बोल तो सही. चलो अभी गोल्डन ब्राउन हो गया, थोड़ा अभी टोमेटो प्यूरी डालो उसमें. डालू क्या? हाँ डाल दो ना. अरे रुक जाना, थोड़ा सा और पकने दे. नहीं अभी वो तो पकाने रखेंगे, पर सब मटेरियल डाल के. भाई लेकिन इसका स्मेल जो आ रहा है ना भाई, भाई मेरे आहा यार, इतना मस्त लगा है ना उसको. क्या बोलते उसको रे? क्या बोल, एकदम झकास. झकास स्मेल आ रहा है, इतना मस्त. चल भाई डाल, चल प्यूरी डाल. ये गई अपनी प्यूरी, इसको थोड़ा पकने देते. काय काय टाकले मसाले परत सांग. सेम 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 तेच मसाले परत थोडे थोडे ऍड अजून. सेम ऍड केले थोडे ओके थोडेसे. ओके ओके ओके. पण आता मी विचार करते ना, अरे आपण काय ना त्याच्यामध्ये लिंबू नाही टाकला आपण या, आणि आपण हे नंतर टाकायचंय. अच्छा, थोडं बघूया हळूहळू. बटर पण आपण यूज केलं याच्यामध्ये. वाव यार, बघ मस्त कलर आलाय ना, छान. चलो आता पनीर ऐड करा. चल भाई, अभी ये डालेंगे अपन इसमें. ओके, चलो उसमें भी थोड़ा पानी ऐड करो. 1 मिनट करेंगे हम इसमें पानी ऐड, थोड़ा पकने के लिए. पहिला काय मस्त वाटते रे कलर, पनिया मस्त दिख रहा है ना. यस, अभी इसमें अपन थोड़ा सा डालेंगे पानी. चल भाई, तो अभी आता हे मस्त पैकी आपण आता काय करूया चिनिया, शिजवूया जरा चांगला. मस्त. ओके, और इसके बाद अपन थोड़ा सा कसूरी मेथी बाद में डालेंगे ना, थोड़ा ओके, ओके, कोथिमीर और ये है ना, मस्त मजा Fine, आएगा. fine. ओके, क्रीम डालायची गरज नाही वाटत मला, क्रीमची नको आहे. क्रीमची गरज नाही. नको आहे क्रीम, आम्हाला असंच पाहिजे नॅचरल. कन्सिस्टन्सी त्याची प्रॉपर आहे आता सध्या. यस, त्याला अजून थोडं घट्ट होईल, ते गाढ होईल जरा थोड्या वेळाने शिजलं. चलो मिलते शिजने के बाद. शिजने के बाद.
चला आता थोडंसं शिजत आली आपली भाजी. थोडी कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून ठेवून आपण 5 मिनिटांनी तिला बंद करूया. ओके, म्हणजे आपली भाजी डन. जिरा राईस पण झालेला आहे. दाखव इकडे जिरा राईस आपला. येस, जिरा राईस झालाय. ही भाजी होतीये. आणखीन काय बनवलंय रे तिकडे? गुलाबजामुन. दाखव ना मग. दाखवतो वाईच. चला रेडी आहे नानचं पीठ. नान करून घेऊया. असे काळे तीळ आणि कोथिंबीर आणि त्याच्यावरती थोडस ते काय विचारायलाच नको. ते तर विचारायलाच नको किती आहेत ते. मी बनते मी. लाईट कमी पडते. ये बटर नान रेडी. आपण हा कुठला नान बनवलाय? पण मिक्स आहे ना, आपण मगाशी सांगितलंच आहे. गव्हाचं पीठ आणि याचं मिक्स. कारण मैदा जास्त हेल्थला म्हणजे काय हेल्थ कॉन्शियस असणारी लोक गव्हाच्या पिठाचेच करू शकतात. आपण ते मिक्स वापरतो. ओके ओके, चलो फटफट बनाओ. ज्यादा फटाफट और बनाओ. जल्दी जल्दी. लाव की लवकर. थांब, ते पातळ जाते खाली. सकाळी कधी धुतलं ते? दुपारी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. सगळं पाहिजे. चला, केक कटिंग झालेला आहे आणि एका बरोबर 2 केक. कारण इकडे भाईनी आम्हाला सरप्राईज दिले. गेले होते दोघे फिरायला, फक्त दोघे फिरायला गेले आणि त्याचे डायरेक्ट आलेत केक घेऊन. यो गाइस, वी आर इन चड्डी गैंग. घर का कुल हवा. ओके प्रणव, जेवण रेडी झालं. नान पण रेडी झालेत. जेवायला बसायचं आणि पप्पांना. अच्छा ओके ओके ओके. पप्पांना आपण काय करायचं? ताट सजवून द्यायचं. सजवून द्यायचं. पप्पांचा बर्थडे आहे म्हणून ताट सजवून द्यायचं. पंचपक्वान. आणि ताटाचे पैसे पण आधीच सांगा. डन. ओके ओके चला. लागा पटपट. ओके. लहान दिसते एकदम. मस्त, एक नंबर. चांगलं नाही झालं तरी चांगलं म्हणायचं. नाही चांगलं झालंय ना. कसं आलंय? मस्त झालंय. मस्त. नान पनीर पण छान. पनीर पण मस्त. खूप छान आहे. तर प्रणव मांगडे, पप्पा म्हणतात छान झाले. अच्छा हा, सगळं एक व्हेरी गुड. थँक्यू. माझा हात लागल्यावर सगळं चांगलं. विषय आहे का? बरं, विषय काय नाहीये. पण त्यांना घरगुती जेवण हवं होतं म्हणून घरगुती बनवलंय. तर आवडलंय म्हणतायत आणि आवडलं म्हणतात म्हणायलाच पाहिजे. असंही झालं. खूप आवडलं. छान आवडलं. नाही पण छान झालंय. छान. आम्ही टेस्ट केलं होतं. छान झाली आहे भाजी वगैरे. तर
घरगुती जेवणाचा असाच आनंद घेत राहा. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन पहिला तुम्ही मगाशी बोलायचं आहे एक व्हिडिओ जो आलाय तो ब्लॉग बघायचा आहे आणि हाही ब्लॉग बघायचा आणि लाईक पण करायचा आहे. तर पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.